1 किलो मिठाच्या पाकिटात साधारण मिठाचे किती कण असतील तुम्ही कधी विचार केलाय का? खरं तर त्याची गरजच नाही आणि हा विचार करण्याची कदाचित वेळही आली नसेल. पण 4 मित्रांनी मिळून मात्र चक्क एका मिठाच्या पाकिटातला प्रत्येक कण अनकण मोजलाय, जो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनलाय. त्यांनी एक टाटा सॉल्टचं पाकिट घेतलं आणि एक मिशन सुरू केलं, प्रत्येक कण मोजायचा. माहितीनुसार त्यांनी मायक्रोस्कोप टाईप सेटअप वापरला, कण छोट्या छोट्या बॅचेसमध्ये डिव्हाइड केले, 9 दिवस सतत बसून काउंटिंग केलं आणि शेवटी त्यांनी सांगितलेला जो आकडा होता तो होता 1,42,13,753 कण. आता हा आकडा ऐकल्यावर लोक 2 गटात विभागलेत. काही जण म्हणतात वा काय संयम आहे, तर काही जण सरळ बोलतात इतका वेळ आहे तर काहीतरी काम करा. मीम्सचा पाऊस तर सुरूच आहे, डिग्री घेऊन हेच करायचं का असा प्रश्नही विचारला जातो. तर दुसरीकडे काही जण अजूनही इम्प्रेस्ड आहेत आणि म्हणतायत की रिझल्ट काहीही असो, डेडिकेशन भारी आहे. एकंदरीत मीम्स, जोक्स, ट्रोलिंग सगळं चालू आहे. पण खरी गोष्ट काय, एवढ्या छोट्या कणांची अशी अचूक मोजणी खरंच शक्य आहे का? तर सायन्स सांगतं की मिठाचे क्रिस्टल्स एकसारखे नसतात, कधी मोठे कधी बारीक. त्यामुळे ॲक्च्युअल सायंटिफिक अंदाजानुसार 1 किलो मिठामध्ये कोट्यवधी कण असतात, पण एक्झॅक्ट नंबर देणं प्रॅक्टिकली जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे हा दावा हाय चान्स व्हायरल स्टंट आहे की क्युरिओसिटीची कमाल आहे? तुम्हाला या 9 दिवस चाललेल्या मीठ मोजणीबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.